आज नर्मदा मैयाचं आमची पहिली आंघोळ आणि परिक्रमाची सुरुवात होत आहे। आज या ठिकाणी परिक्रमेला सुरुवात होत असताना या ठिकाणी अभिषेक होईल आणि नर्मदा मैयाला सुरुवात होईल। ब्राह्मण पण आलेत ना? हो, ब्राह्मण पण आलेले आहे। त्यांच्या मंत्रोच्चारामध्ये या सर्व भाविकांचे या ठिकाणी परिक्रमेला सुरुवात होईल, पूजा अर्चा होईल आणि त्यानंतर गंगा मैया सोबत घेऊन आम्ही 15 दिवस परिक्रमा पूर्ण करणार आहोत। ही पूर्ण झाल्यानंतर शेजारीच सियाराम बाबा म्हणून 109 वर्षाचे बाबा आहेत आणि त्यांची खासियत अशी आहे की आपण कितीही पैसे दान केले तरी ते फक्त 10 रुपये घेतले जातात। आणि हे 10 रुपये सुद्धा का घ्यायचे तर या ठिकाणी जे पायी परिक्रमा करणार येणार आहेत त्यांच्या जेवणाची निवासाची व्यवस्था त्यामधून अन्नदानासाठी केली जाते। हो, धन्यवाद। खूप नर्मदे हर खूप सुंदर अशी आपल्याला माहिती आहे मिळाली आहे आणि तुम्ही पण पाहू शकता आणि तुम्ही पण दर्शनाला येऊ शकता। पण इथं येण्याचा पण योग असतो, सगळ्याला योग नसतो। तो ज्याला नर्मदा मैया बोलवते तीच येतात इथं, असं आहे तिचं। हे बघा सगळेजण आलेत। तुम्ही कुठून आलाय? मी आळंदीवरून। हे बघा हे आळंदीवरून आले। तुम्ही कुठून आला? आम्ही साकुरेवरून आलो। मागच्या वर्षी मी एकटाच आलो होतो। अरे बापरे। हो, आणि आता आम्ही दोघेही पती पत्नी दोघेही आले। नर्मदा मैयाने आम्हा दोघांनाही बोलवलं आणि जोडीने दर्शन करणं म्हणजे खूपच भाग्य लागतं त्याला। हो, एकदा आल्यानंतर पुन्हा यावंसं वाटतं। हा बघा दरवर्षी करतात सगळेजण। चला माऊली चला, आले का? प्रातःकालपर्यन्तं मध्यं कालेन नर्मदा पूजनाख्येन नर्मदा परिक्रमा पूजनाख्येन कर्मादि स्वर्मा जगति जननी जगदम्बा नर्मदा देव्यै प्रियता नमः। और इसके बाद हाथ में वापिस जल और चावल रखिएगा। पानी के हाथ में थोड़े अक्षरा जा हाथ में जल और चावल रखने का। एक मिनिट इसका पूरा हे घ्या, चालू केलेला आहे व्हिडिओ, फक्त बटन दाबा ना। 9 नर्मदा नदीमध्ये काठावर सियाराम बाबाचं ते आहेत स्वतः आता सियाराम बाबा म्हणून जवळजवळ 109 वर्षाचे आहेत। त्यांचं दर्शनासाठी गर्दी आहे। त्यांनी खूप तपश्चर्या केले, तप केले त्यांनी खूप नदीवर, त्याच्यामुळे त्यांचं खूप महत्त्व आहे दर्शन घेणं। माहीत नाही आपल्याला आता त्यांना आतमध्ये दर्शन देऊ देतात का नाही। मुझे केवल मैया की चिंता है। बघा ही गवळण कशी आहे, नाचली गवळण। गवळण गवळण आहे, गवळण आहे आमची गवळण, नर्मदेची गवळण। जोरे माधवजी जोरे माधवजी जोरे माधवजी जोरे माधवजी अरे जोरे माधवजी जोरे माधवजी जोरे माधवजी जोरे माधवजी। खूप छान। बाबा दया तू ही मारी साडी आपो हत्तीने पडचल गवळणी
वैशालीची नाही. नाही आज दुसरा दिवस आहे आणि तिसरी पूजा आहे. सकाळ संध्याकाळ असते पूजा. हे बघा सगळ्यांनी मांडलेलं आहे पूजेचं. नर्मदे हर. पदर घ्या ना. नाही आले